छोटस चरित्र सांगते, ऐका. अफजल खान नावाचा जो शत्रू, हिरण्यकश्यपासारखा बलाढ्य असा शत्रू आपल्या महाराष्ट्रावर चालून आला. पण ज्या वेळेला चालून आला ना, त्याने अख्खं उद्ध्वस्त केलं, पिकं उद्ध्वस्त केले, मंदिरं उद्ध्वस्त केले, तुळजापूरचे तुळजा भवानी आईचं मंदिर उद्ध्वस्त त्याने केलं. आणि चालून चालून तो प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. आता महाराजांनी विचार केला, हा बघा होता 7.5 फूटच्या, आपण जेमतेम याच्या छातीशी, याच्यासोबत जर युद्ध करण्याचं म्हटलं तर इथं युद्धाचा पर्याय नाही, इथं मात्र युक्तीचा पर्याय करावा लागेल. तर महाराजांना युक्ती सुचेना, महाराज चिंतित झाले. पण महाराजांची आई होती राष्ट्रमाता राज जिजाऊ. मातांनी बघितलं की माझा मुलगा चिंतातूर आहे. आई गेल्या देवीच्या मंदिरात, आणि देवीच्या मंदिरात गेल्यानंतर म्हणू लागल्या, देई स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला, उभी राहू मी संकटी पाठीला, तुझे लेकरू धावा गे हाकेला, आई भवानी बडदे गात्याला, जगत्रय जननी माय भवानी आई प्रसन्न हो. आणि आईचा जागर सुरू झाला, उदे उदे गंबाबाई, उदे गंबाबाई, उदे गंबाबाई, उदे गंबाबाई, उदे गंबाबाई, उदे गंबाबाई, उदे गंबाबाई. Thank you.